नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत भगूर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीत म्हणजेच नाशिक येथील भगूर या गावी आलो आहोत आपण. भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा भव्य दिव्य वाडा बघण्यासाठी. अतिशय छान वाडा आहे हा. मन एकदम तृप्त झाले. वाड्याच्या अंगणातच शिरल्या सावरकरांचं स्मारक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूर येथील वाड्यात आपण आल्यावर साक्षात सावरकरांना भेटल्यासारखे मला वाटले. अतिशय मन प्रसन्न झाले. काय त्या आठवणी असतील, काय ते दिवस असतील, काय तो सावरकरांचा संघर्ष असेल, हे विचार करून अंगाला काटा येतो. सावरकरांचे छायाचित्र बघितल्यावर त्यांचा संघर्ष जाणवतो, त्यांचं संघटितपणा जाणवतो, त्यांचं संघटन, त्यांचं नेतृत्व किती प्रचंड शक्तिशाली असेल हे जाणवतं. त्यांच्या भाषणात तलवार होती, तलवारीपेक्षा अतिशय प्रचंड धार होती. त्यांचे छायाचित्र बघितलं तरी अंगावर काटे येतात. सावरकरांचं नाव घेतलं तरी माझ्या अंगावर शहारे येतात. काय व्यक्तिमत्व असेल. त्यांचा हा वाडा बघितला आणि मन तृप्त झाले. छायाचित्र बघून आठवणींच्या जगात गेलो मी. काय ते दिवस असतील, काय त्यांचं जीवनचरित्र असेल. त्यांचे छायाचित्र बघून असं वाटले मी त्यांच्या काळातच गेलोय. मला त्यांचा स्पर्श जाणवला. धन्य झालो मी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वाड्यात येऊन. मी माझं भाग्य समजतो मला हा त्यांचा वाडा बघायला मिळाला. काय मंजर असेल तेव्हाचं. ह्या वाड्यात ते राहायचे ही कल्पना केली तरी खूप आनंद होतो की आज मी ह्या वाड्यात आलोय. त्यांच्या आठवणी, काय त्यांचा वाडा. सावरकरांचा अक्षरशः भास होतो. इथल्या मातीत ते जन्मले, इथल्या भिंतींमध्ये, इथल्या अंगणात ते खेळले, बागडले, अभ्यास केला, शिक्षण केलं. इथल्या मातीत तो सुगंध आजही येतो. इथल्या भिंतींना हात लावला की सावरकरांना स्पर्श केल्यासारखं वाटतं मला. अतिशय मंत्रमुग्ध झालो मी एकदम. अतिशय छान वाडा आहे, एकदम गारवा आहे. छान बालपण गेलं असं सावरकरांचं. आणि तारुण्य तर खूप संघर्षमय होतं सावरकरांचं. अटल बिहारी वाजपेयींची तुम्ही कविता ऐकलीच असेल. सावरकरांबद्दल किती छान म्हटलेली आहे त्यांनी. काय व्यक्तिमत्व होतं सावरकरांचं. संघर्ष हा त्यांचा चालूच होता. अखंड हिंदुस्थानासाठी लढले. हा हिंदुस्थान अखंड व्हावा म्हणून त्यांनी आंदोलने केले, लढले, इंग्रजांविरुद्ध लढले. आज मी धन्य झालो.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमी जन्मस्थानी आल्यानंतर खूप छान वाटलं मला. मन प्रसन्न झाले. मला आनंद होतोय की ह्या वाड्यात सावरकर लहानाचे मोठे झाले आणि आज त्या वाड्यात मी आलोय. खूप मनाला शांती मिळाली. खूप छान वाटतंय. मन प्रसन्न झालं एकदम. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सावरकरांना नाही बघू शकलो, पण आज त्यांच्या वाड्यात येऊन त्यांचा स्पर्श अनुभवलो. खरंच छान वाटलं. अतिशय छान. नशीबच समजावं माझं. सावरकरांचा वाडा बघायला मिळाला. त्यांचा भास आला मला. हे त्यांचं कुटुंब बघा मित्रांनो, त्यांचं पूर्ण परिवार, हे त्यांची वंशावळ सावरकरांची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.